नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघूया 12 मार्चच्या काही इम्पॉर्टंट न्यूज. तर फर्स्ट न्यूज जी आहे आपली ती आहे की प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी छत्तीसगड गव्हर्नमेंटची म्हातारी वंदन योजना जी आहे तिचं व्हर्च्युअली लॉन्च केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी पहिली जे फर्स्ट फेज मधली जी स्कीमची फर्स्ट फेज आहे त्यामध्ये त्यांनी फर्स्ट इन्स्टॉलमेंट रिलीज केलेली आहे जी आहे 655 करोड रुपीज, जे की 70 लाख वुमन्सच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात येईल. तर या स्कीमचा एम काय आहे? या स्कीमचा एम आहे की ज्या इलिजिबल मॅरिड वुमन्स आहे तर पर मंथ त्यांच्या अकाउंटमध्ये 1000 रुपीज ट्रान्सफर करण्यात येईल डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थ्रू. आणि हा इनिशिएटिव्ह जो आहे तो इनिशिएटिव्ह काय करणार आहे? ब्लॉस्टर करणार आहे इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट, फॉस्टर फायनान्शियल सिक्युरिटी आणि जेंडर इक्वॅलिटीला प्रमोट करणार आहे. टार्गेट काय आहे याचा? या स्कीमचा टार्गेट आहे की जे इलिजिबल मॅरिड वुमेन्स आहे जे अबोव 21 इयर्स आहे, 21 इयर्सच्या अबोव आहे, त्यांना ही स्कीम प्रोव्हाइड करण्यात येईल. आणि ही स्कीम नंतर एक्सटेंड पण होणार आहे. ही एक्सटेंड होणार आहे कोणासाठी? विडोज साठी आणि डिवोर्स्ड आणि डिझर्टेड वुमन साठी ही स्कीम एक्सटेंड होणार आहे. आणि अप्रॉक्सिमेटली 70 लाख वुमन्स यामध्ये काय आहे? बेनिफिट्स घेणार आहेत. छत्तीसगड बद्दल बघूया आपण आता काही इम्पॉर्टंट. छत्तीसगडचं जे कॅपिटल आहे ते आहे रायपूर. गव्हर्नर आहे तिथले बिस्वभूषण हरिचंदन आहे आणि चीफ मिनिस्टर जे आहे तिथले विष्णू देव साई आहे. तर ही आहे स्कीम जी आहे म्हातारी वंदन योजना. तर ती नरेंद्र मोदींनी छत्तीसगड गव्हर्नमेंटची काय केलेली आहे? लॉन्च केलेली आहे. नेक्स्ट बघूया आपण न्यूज आता. नेक्स्ट जी न्यूज आहे ती इंडियाने एक ट्रेड अग्रीमेंट साइन केलेला आहे. कोणासोबत साइन केलेलं आहे? तर इंडियाने साइन केलेलं आहे ट्रेड इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट. कोणासोबत? युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन सोबत. आणि कुठे केलेला आहे हा अग्रीमेंट साइन? न्यू दिल्लीमध्ये हा अग्रीमेंट साइन झालेला आहे. आणि जेव्हा हा अग्रीमेंट जो साइन झाला तेव्हा तिथे कोण प्रेझेंट होते? मिनिस्टर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. जे कोण आहे मिनिस्टर कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे? पियुष गोयल, ते तिथे प्रेझेंट होते. आणि हा जो ही जे ट्रेड अग्रीमेंट आहे ही इंडियामध्ये फर्स्ट टाइम साइन होत आहे. याने काय होईल? जे पण 4 डेव्हलप नेशन्स आहे तिथे इंडियाचा काय डेव्हलप नेशन सोबत इम्पॉर्टंट इकॉनॉमिक ब्लॉक जे आहे ते युरोप सोबत म्हणजे अटॅच होऊन जाईल इंडिया त्यांच्यासोबत 4 डेव्हलप नेशन सोबत. तर ते 4 युरोपियन नेशन्स कोणते आहे? जसं आइसलँड आहे, स्वित्झर्लंड आहे आणि नॉर्वे. एक आणखी आहे, तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल की चौथं कोणतं आहे. आणखी अग्रीमेंट काय करणार आहे? बूस्ट करणार आहे मेक इन इंडियाला. आणि जे यंग आणि टॅलेंटेड जे वर्कफोर्स आहे त्यांना काय ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करणार आहे. आता नेक्स्ट त्यामध्येच काय आहे? फ्री ट्रेड असोसिएशन काय प्रोव्हाइड करणार आहे? की जे इंडियन एक्सपोर्टर्स आहेत त्यांना लार्ज युरोपियन ग्लोबल मार्केट पण त्यांच्यासाठी त्यांचा विंडो ओपन करणार आहे. म्हणजे त्याचा पाथ ओपन होईल. त्यामुळे ज्या या फ्री ट्रेड अग्रीमेंटमुळे इंडियन एक्सपोर्टर्सचा पाथ ओपन होऊन जाईल की ज्याने ते लार्ज अमाऊंट मध्ये ग्लोबल मार्केट्स म्हणजे युरोप एक्सपोर्ट्स करेल. त्यामध्ये आणखी या अग्रीमेंट मध्ये टोटल 14 चॅप्टर्स आहे. पण मेन फोकस कशावर केलेला आहे? मार्केट ऍसेस रिलेटेड टू गुड्स, रूल्स ऑफ ओरिजिन, ट्रेड फॅसिलिटेशन आणि ट्रेड रेमेडीजवर मेन यांचा फोकस आहे. नेक्स्ट, आणि ही जी आहे स्वित्झर्लंड ती काय आहे? लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर आहे इंडियाची. फर्स्ट जी आहे लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर इंडियाची ती स्वित्झर्लंड आहे आणि जी सेकंड नंबरवर येते ती आहे नॉर्वे. तर हे झालं आपलं युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन सोबत जे काय केलं आहे आपण एक अग्रीमेंट साइन केलेलं आहे इंडियाने ट्रेड करता. नेक्स्ट बघू आता आपण न्यूज. नेक्स्ट जी न्यूज आहे ती मिस वर्ल्ड. तर मिस वर्ल्ड जे झालेलं आहे ज्यांना क्राऊन प्रदान करण्यात आलेला आहे त्या मिस वर्ल्ड कोण आहे? 71st मिस वर्ल्ड. त्यांचं नाव आहे क्रिस्टिना
सिस्कोवा, त्या आहे क्रिस्टिना सिस्कोवा. तर त्या आहे चेक रिपब्लिकच्या. त्यांना 71st मिस वर्ल्ड म्हणून त्यांना क्राऊन दिलेला आहे. ही जी सेरेमनी आहे, सेरेमनी पार पडली मुंबईमध्ये. त्या 24 इयर्स ओल्ड आहे आणि त्यांनी काय केलं आहे, 115 कंट्रीज सोबत कम्पीट केलं आहे त्यांनी. त्यांच्या अगेन्स्ट मध्ये 115 कंट्रीज होत्या, तर त्यांनी ते कम्पीट केलं आहे आणि त्यांना ते क्राऊन देण्यात आलं. लास्ट इयरच्या ज्या मिस वर्ल्ड होत्या, लास्ट इयरच्या मिस वर्ल्ड कॅरोलिना बिएलॉस्का. तर त्या कॅरोलिना बिएलॉस्का जे आहे पोलंडच्या, त्यांनी क्रिस्टिनाला क्राऊन घालून दिलं. ठीक आहे, त्या म्हणजे लास्ट इयरचे जे विनर आहे त्यांनी क्रिस्टिनाला काय दिलं, क्राऊन दिलं. तर फर्स्ट रनरअप कोण आहे, फर्स्ट रनरअप आहे यास्मिना झैटू, जे आहे लेबननच्या, त्या फर्स्ट रनरअप आहे. आणि सिस्कोवा जी आहे ती फ्लुएंट आहे, म्हणजे जसं लँग्वेजेस मध्ये फ्लुएंट असते, कोणी इंग्लिशमध्ये असते, कोणी मराठीमध्ये, कोणी हिंदीमध्ये. तर त्या फ्लुएंट आहे. इंग्लिश, पोलिश, स्लोवॅक आणि जर्मन लँग्वेज मध्ये त्या फ्लुएंट आहे. आणि ह्या ज्या आहे त्या चेक रिपब्लिकच्या सेकंड मिस वर्ल्ड आहे, म्हणजे आधी पण तिथे एक मिस वर्ल्ड आहे आणि या सेकंड मिस वर्ल्ड आहे. आणि ह्या अकॉर्डिंग टू म्हणजे मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या अकॉर्डिंग ह्या क्रिस्टिना जी आहे ती काय, एक स्टुडंट पण आहे, व्हॉलेंटियर पण आहे आणि इंटरनॅशनल मॉडेल पण आहे. आणि ते लॉच्या 2 डिग्री पण घेत आहेत आणि प्लस वर्क करत आहे ऍज अ मॉडेल म्हणून. तिने एक फाउंडेशन पण फॉर्म केलेली आहे, जिचं नाव आहे क्रिस्टिना सिस्को फाउंडेशन. तर हे झालं मिस वर्ल्ड बद्दल, ज्या की आहे 71st मिस वर्ल्ड. ह्या ज्या होत्या कॅरोलिना बिएलॉस्का, ह्या होत्या 70th मिस वर्ल्ड. नेक्स्ट बघूया आपण आता न्यूज. नेक्स्ट न्यूज आहे ओपनहायमर. तुम्ही बघितलीच असेल मूवी ओपनहायमर. तर तिला नॉमिनेशन्स मध्ये 13 नॉमिनेशन्स मध्ये होती. तर जे ऑस्कर झालं 96 ऑस्कर, त्यामध्ये ते 13 नॉमिनेशन्स मध्ये होती. आणि टोटल किती नॉमिनेशन्स त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे, म्हणजे किती कॅटेगरीमध्ये ते विनर झालेले आहे, त्या 6 कॅटेगरीमध्येच ते त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. तर कशा करता मिळाला आहे त्यांना अवॉर्ड. तर फर्स्ट जे आहे 6 अवॉर्ड मिळालेले आहे. ठीक आहे, तर बेस्ट ऍक्टर म्हणून मिळाला आहे कोणाला, सिलिना मर्फीला मिळाला आहे बेस्ट ऍक्टर म्हणून. बेस्ट डायरेक्टर जे आहे ते आहे क्रिस्टोफर नोलन. आणि बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर म्हणून पण मिळाला आहे कोणाला, रॉबर्ट डॉनेला. आणि बेस्ट फिल्म एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी आणि ओरिजिनल स्कोअर म्हणून पण असे टोटल 6 अवॉर्ड्स त्यांना मिळालेले आहे. अकॉर्डिंग टू अकॅडमिक मोशन पिक्चर्स आर्ट्स, तर त्यांनी काय केलं आहे, जे ऑस्कर सेरेमनी जे झाली तिथे एक ट्रिब्यूट दिलं. जे इंडियन आर्ट डायरेक्टर आहे, कोणते इंडियन आर्ट डायरेक्टर आणि प्रोड्युसर आहे, नितीन चंद्रशेखर देसाई. हे आताच म्हणजे 2 ऑगस्ट 2023 मध्ये त्यांचं निधन झालेलं होतं. तर त्यांनी काय केलेलं आहे, एक ट्रिब्यूट दिलेलं आहे या ऑस्कर सेरेमनीमध्ये. तर विनर्स बघू आपण आणखी कोण कोण विनर्स होते. तर विनर्स आहे बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर कोणाला मिळालेला आहे, डाविन जॉय रंडो. कशासाठी, कोणत्या मूवीसाठी, द होल्डओव्हर्स साठी. बेस्ट ॲनिमेटेड शॉर्ट कोणाला मिळालेला आहे, वॉर इज ओव्हर. आणि बेस्ट ॲनिमेटेड फीचर द बॉय अँड द हिरोन. यांच्यासाठी यांना हे विनर्स आहे बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर, बेस्ट ॲनिमेटेड शॉर्ट आणि बेस्ट ॲनिमेटेड फीचर. आणि ओपनहायमरला टोटल 6 अवॉर्ड्स मिळालेले आहे. कशामध्ये, 96 जे ऑस्कर झालेलं आहे त्यामध्ये. आणि हे ऑस्कर अवॉर्ड कुठे झालं आहे, हे ऑस्कर अवॉर्ड झालेलं आहे कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजल्स मध्ये झालं. ठीक आहे, तर नेक्स्ट न्यूज बघूया आपण आता. एक सेकंड. नेक्स्ट जी न्यूज आहे ती एक बॅडमिंटन टुर्नामेंट झालं. कुठे, पॅरिस मध्ये, फ्रेंच ओपन बॅडमिंटन टुर्नामेंट. तर त्यामध्ये सात्विक सिराज
रनकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना काय मिळालं आहे, डबल्स टायटल मध्ये ते विनर झालेले आहे. तर ते इंडियन पेअर होते कोण, सात्विक सिराज आणि चिराग यांना काय सेकंड फ्रेंच ओपन मध्ये मेन्स डबल मध्ये त्यांना बॅडमिंटनचं टायटल मिळालेलं आहे. तर त्यांनी कोणाला बीट केलेलं आहे, म्हणजे कोणाला हरवलं आहे, त्यांनी हरवलं आहे यांग को हा आणि ली जे हुईला, जे की आहे तैवानचे, यांना बीट करून त्यांनी ते जिंकलेले आहे फ्रेंच ओपन मेन्स डबल. तर हे जे एडिशन आहे, हे एडिशन होतं 94. टोटल प्राइज मनी त्यांना मिळणार आहे, ते मिळणार आहे $8,50,000. व्हेन्यू जे होतं ते एडिडास एरिना होतं आणि लोकेशन म्हणजे जिथे ते फ्रेंच ओपन झालेलं ते होतं फ्रान्स मधल्या पॅरिस मध्ये ते फ्रेंच ओपन झालेलं. फ्रेंच ओपन मेन्स जे मॅच आहे ती मॅच पूर्ण पार पडलेली या लोकेशनवर फ्रान्सच्या पॅरिस मध्ये. तर आणखी चॅम्पियन्स जे होते ते चॅम्पियन्सची नावं बघू आपण आता. जे मेन्स सिंगल आहे, मेन्स सिंगल मध्ये कोण जिंकलं, शी योंग जे की चायनाचे आहे. वुमेन्स सिंगल एन सी योंग ज्या साऊथ कोरियाच्या आहे. मेन्स डबल मध्ये कोण, हे सात्विक साईराज आणि कोण, चिराग. वुमेन्स डबल मध्ये चेंग क्विंगचेन ज्या की चायनाच्या आणि जिया येफेन ज्या पण चायनाच्या, दोघी पण चायनाच्या या वुमेन्स डबल मध्ये चॅम्पियन झालेल्या आहे. आणि मिक्स डबल मध्ये कोण, फेंग यांझी चायना, हुआंग डोंगपिंग चायना. तर हे या व्यतिरिक्त ह्या आणखी चॅम्पियन्स आहे ज्यांना की काय झालेलं आहे ते जिंकलेले आहे. नेक्स्ट न्यूज बघूया आपण आता. ही कव्हर झालेली आपली. तर नेक्स्ट न्यूज आहे संतोष ट्रॉफी बद्दल. तर संतोष ट्रॉफी ही कोणाला मिळालेली आहे, सर्व्हिसेसला. फुटबॉलची जे संतोष ट्रॉफी आहे ती सर्व्हिसेसला मिळालेली आहे आणि ती त्यांनी 7th टाइम मिळालेली आहे त्यांना. म्हणजे याच्या आधी पण त्यांना 6th टाइम मिळालेली होती, आता ही जी आहे 7th टाइम होती त्यांची. तर ही जे संतोष सर्व्हिसेस म्हणजे कोण, आता सर्व्हिसेस एक फुटबॉल सेक्शन आहे इंडियन आर्म फोर्सचा. तर हे जे आहे इंडियन आर्म फोर्स मधले जे सेक्शन मधले हे टीम आहे, तर त्यांना सर्व्हिसेस म्हणतात. तर जे 77 नॅशनल फुटबॉल चॅम्पियन्स आहे ते कोणी लिफ्ट केली, सर्व्हिसेसनी संतोष ट्रॉफी ते लिफ्ट केलेली आहे. किती, 7th टाइम मध्ये. आणि बीट कोणाला केलं आहे, गोवाच्या टीमला. गोवाला त्यांनी बीट केलेलं आहे. आणि हे जे आहे जे फुटबॉल जी काय झालं, फुटबॉल चॅम्पियनशिप जी झाली ते कुठे झाली, नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिप अरुणाचलच्या पापम पेर डिस्ट्रिक्ट मध्ये कुठले, गोल्डन ज्युबली स्टेडियम मध्ये झालेली ही फुटबॉल चॅम्पियनशिप. तर त्यांना 1961 मध्ये त्यांना फर्स्ट संतोष ट्रॉफी मिळालेली, तेव्हा त्यांनी बेंगालला बीट केलेलं. नंतर त्यांना 2012, 13, 15 आणि 16 मध्ये पण मिळालेली. नंतर 2018 आणि 19 मध्ये त्यांना आणखी मिळाली, तेव्हा त्यांनी कोणाला बीट केलं, पंजाबला बीट केलं. आणि आता ही आहे 7th ट्रॉफी जेव्हा त्यांनी गोवाला बीट केलं. हा, तर नेक्स्ट बघूया आपण. जे गोलकीपर आहे, सर्व्हिसचे गोलकीपर, ते कोणाला गोलकीपर सय्यद बिन अब्दुल कादिर यांना काय मिळालेलं आहे, प्लेयर ऑफ द मॅच. तर प्लेयर ऑफ द मॅच कोण आहे, गोलकीपर सय्यद बिन अब्दुल कादिर. आणि हे जे संतोष ट्रॉफी आहे प्रेझेंट कोणी केली, AIFF चे प्रेसिडेंट. AIFF म्हणजे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन, चे जे प्रेसिडेंट आहे कल्याण चौबे. कोण आहे प्रेसिडेंट, कल्याण चौबे. तर यांनी संतोष ट्रॉफी प्रेझेंट केली कोणाला, सर्व्हिसेसला. आणि हे जे जी नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिप आहे ही कोणता एडिशन आहे, हा 77th एडिशन आहे. नेक्स्ट अवॉर्ड बघूया आपण त्यामधलेच. तर बेस्ट गोलकीपर कोणाला मिळाला, सय्यद बिन अब्दुल कादिर. टॉप स्कोरर ऑफ द टुर्नामेंट कोण होतं, फिजम सनातोई मेटी, जे की आहे मणिपूरच्या. आणि त्यांनी किती गोल केले, म्हणजे 11 गोल केले त्यांनी.
प्लेयर ऑफ द टुर्नामेंट समीर मुर्मू, त्या पण सर्व्हिसेसचे आहे. आणि फेअर प्ले अवॉर्ड कोणाला मिळालं? झारखंड स्टेटला आहे का मिळालं? फेअर प्ले अवॉर्ड मिळालेलं. ही न्यूज आपली कव्हर झालेली की सर्व्हिसेसनी लिफ्ट केली संतोष ट्रॉफी 7 टाइम. बाकी तुम्हाला सांगितलंच मी की 6 टाइम त्यांनी कधी कधी केलेली. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट न्यूज आहे की नॉर्थ इंडियाची जे फर्स्ट काय होमिओपॅथी जे कॉलेज आहे ते कुठे बनणार आहे? जम्मू काश्मीरच्या कथुआ डिस्ट्रिक्ट मध्ये बनणार आहे. तो एरिया, त्या एरियाचं नाव काय आहे? जसरोता. जसरोता एरियामध्ये, जम्मू काश्मीरच्या कथुआ डिस्ट्रिक्टच्या जसरोता एरियामध्ये फर्स्ट नॉर्थ इंडियन होमिओपॅथी कॉलेज बनणार आहे. तर फंड किती फंड झालेला आहे या प्रोजेक्ट करता? फंडेड सेंट्रली ₹80 करोडचा फंड मिळालेला आहे. ज्यामध्ये काय 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 होणार आहे? हेल्थ केअर, एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे त्या रिजनचं डेव्हलपमेंट करता एवढं 80 करोड त्यांना देण्यात आलेलं आहे, म्हणजे फंड करण्यात आलेला आहे हेल्थ केअर आणि एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर करता. आणि हे किती एकर मध्ये स्प्रेड आहे पूर्ण इन्स्टिट्यूट? हे आहे मोर दॅन 8 एकर्स मध्ये ते स्प्रेड झालेलं आहे ते इन्स्टिट्यूट. आणि इनिशियली आहे 8 एकर्स, पण नंतर त्याच्यामध्ये आणखी ऍड करण्यात येणार आहे. काही जसं जसं ते काम होत जाईल तसं तसं त्याच्यामध्ये ऍड होईल. काही एकर्स आणखी 3 एकर्स आणखी ऍड करण्यात येईल त्याच्यामध्ये. तर त्यामध्ये काय काय इन्क्लूड राहणार आहे? हॉस्पिटल कॉम्प्लेक्स, कॉलेज फॅसिलिटी, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक आणि सेपरेट हॉस्टेल्स राहणार आहे मेल आणि फिमेल करता. तर एवढं सगळं इन्क्लूड राहणार आहे या होमिओपॅथिक कॉलेज करता. आणि गव्हर्नमेंटची काय स्ट्रॅटेजी आहे? जे त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड जे ट्रॅडिशनल मेडिसिन जे आहे, ट्रॅडिशनल इंडियन मेडिसिन, त्याच्यामध्ये काय इन्क्लूड आहे? होमिओपॅथी, आयुर्वेदा आणि नॅचरोपॅथी, ते पण त्याच्यामध्ये राहील. सोबतच त्याच्यासोबत काय राहणार? ॲलोपॅथिक मेडिसिन पण राहणार. हे तर राहणारच, ट्रॅडिशनल इंडियन मेडिसिन तर राहणारच, होमिओपॅथी, आयुर्वेदिक आणि नॅचरोपॅथी, प्लस त्याच्यासोबत ॲलोपॅथिक मेडिसिन पण राहणार. तर काय एम आहे त्यांचा हा तिथे होमिओपॅथी कॉलेज करण्याचा? त्यांचा एम हा आहे की जे पण ट्रीटमेंट्स आहे पेशंट्सना ते कॉस्ट इफेक्टिव्ह झाले पाहिजे, म्हणजे कमीत कमी पैशांमध्ये त्यांचा इलाज झाला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांचा हा एम आहे, टू प्रोव्हाइड कॉस्ट इफेक्टिव्ह ट्रीटमेंट ऑप्शन कोणासाठी? पेशंटसाठी. आणि जे पण होमिओपॅथीचे त्या रिजनमध्ये जे डिमांड आहे ते ग्रो करण्यासाठी. तर ही आपली न्यूज कंप्लीट झालेली आहे. यामध्ये काय झालं की होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज बनणार आहे फर्स्ट नॉर्थ इंडियाचं, जे की कुठे? कथुआ डिस्ट्रिक्ट मध्ये, जम्मू काश्मीरच्या कथुआ डिस्ट्रिक्ट मध्ये. नेक्स्ट न्यूज. तर नेक्स्ट न्यूज, आणि ही इम्पॉर्टंट न्यूज, CAA. काय आहे CAA? CAA आहे सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट. सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट मध्ये काय आहे? जे पण हिंदू, सिख, जैन, बुद्धिस्ट, ख्रिश्चन आणि पारसी जे आहे, जे आपल्या नेबरिंग देशामध्ये जे राहत आहेत, कोणते नेबरिंग देश? अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान मध्ये जे राहत आहेत, त्यांना इकडे यायचं आहे. ठीक आहे. आणि जे ऑलरेडी कधी 31 डिसेंबर 2014च्या आधी जे आलेले आहे, त्यांना काय करणार आहे? गव्हर्नमेंट इंडियन सिटिझनशिप प्रोव्हाइड करणार आहे, त्यांना इंडियाचं नागरिकत्व देणार आहे. तर कोणी जे आहे ते हे जे हिंदू, सिख, जैन, बुद्धिस्ट, ख्रिश्चन आणि पारसी जे आहे ते 31 डिसेंबर 2014 जे त्याच्या आधीचे जे आले त्यांना देणार आहे, आणि नॉन मुस्लिम्सला देणार आहे. मुस्लिम्सला का नाही देणार आहे? कारण की ऑलरेडी जे मुस्लिम्स आहे ते त्यांच्या म्हणजे जिथे त्यांचं काय रिलिजन आहे तशा कंट्रीमध्ये ते ऑलरेडी राहत आहे, म्हणजे त्यांच्या रिलिजनला काही हर्ट नाही होत आहे. जसं हिंदू आहे त्यांना तिथे छळ होऊ शकते, किंवा त्यांचे जे रिलिजन्स आहे, जे आपण काही पूजा पाठ करत असतो ते करू नाही देत तिथे, म्हणून ते इथे इंडियामध्ये येऊन आलेले आहे. तर कसे आलेले आहे? कोणी इलिगली आलेलं आहे, कोणी लपून छपून आलेलं आहे. तर त्यांना आता सिटिझनशिप देण्यात येईल. आधी काय होतं, हे जे सगळे जे आपले नेबरिंग जे
कंट्रीज आहे, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान, ते त्यांच्यासाठी काय होते, म्हणजे आपले सगळे ओपन होते बॉर्डर्स. पण नंतर काय झालं, बॉर्डर्स सगळे क्लोज करण्यात आले आणि तिकडचे सगळे तिकडे राहिले आणि इकडचे इकडे राहून गेले. म्हणून त्यामुळे जे आपल्या इकडले जे येणारे सिटिझन्स जे आहेत ते येऊ नाही शकले. कशामुळे की बॉर्डर क्लोज झाल्यामुळे आणि जे आलेले आहे लपून छपून आलेले आहे किंवा इलिगली आलेले आहे, तर त्यांना ते राईट्स मिळत नाही आहे, कारण की ते सिटिझन नाही आहे इंडियाचे. म्हणून त्यांना ते राईट्स मिळत नाही, जसं ते बिझनेस नाही करू शकणार, म्हणजे बिझनेस करू नाही शकत आहे, ते प्रॉपर्टी खरेदी नाही करू शकत आहे, कारण की त्यांच्याकडे सिटिझनशिपच नाही आहे. कारण की आपण जेव्हा प्रॉपर्टी घेत असतो तेव्हा आपल्याला आपले कागदपत्र द्यावं लागते की आम्ही सिटिझन आहोत इंडियातले, वी आर द इंडियन सिटिझन्स म्हणून. तर ते त्यांना मिळत नाही आहे, म्हणून त्यांना सिटिझनशिप प्रोव्हाइड करणार आहे गव्हर्नमेंट. ओके, तर ही झाली आपली सीए बद्दल न्यूज. सीए इम्प्लिमेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने काय इम्प्लिमेंट केलं आहे, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट काय आहे, तर अंडर मिशन दिव्यास्त्र. कोणतं मिशन दिव्यास्त्रनी, म्हणजे अंडर मिशन दिव्यास्त्र एक इंडिजिनियसली डेव्हलप्ड अग्नी 5 मिसाईल जे आहे तिचं फर्स्ट फ्लाइट घेतलेला आहे, सक्सेसफुल फर्स्ट फ्लाइट टेस्ट झालेला आहे. कशा थ्रू, मिरव काय आहे, मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री एंट्री व्हेकल टेक्नॉलॉजी थ्रू काय केलेलं आहे, त्यांनी फर्स्ट फ्लाइट टेस्ट केलेला आहे. आणि हे टेस्टिंग करून जे आहे ती इंडिया काय झाली आहे, या लीग मध्ये जे नेशन्स ऑलरेडी यूज करत आहे मिरव, ते इक्विप्ड आहे, जे मिसाइल्स इक्विप्ड आहे मिरव टेक्नॉलॉजीनी, त्यांच्यासोबत इंडियाने काय केलेलं आहे, त्या नेशन सोबत त्यांचं लीग जॉईन केलेलं आहे. आणि ही जी आहे मिसाईल ती काय करणार आहे, ती आपल्या ज्या जुन्या मिसाईल्स आहे, आधीच्या मिसाईल्स, त्या काय करत होत्या, फक्त एकच वॉरहेड कॅरी करत होत्या. पण जे मिरव टेक्नॉलॉजीची जे मिसाईल आहे ती काय मल्टिपल वॉरहेड्स ट्रान्सपोर्ट करू शकते. जी कॅपॅसिटी काय आहे ट्रान्सपोर्ट करण्याची, मल्टिपल वॉरहेड्स ट्रान्सपोर्ट करू शकते ती. तर हे जे वॉरहेड्स आहे हे कशाने इक्विप केलेले आहे, वॉरहेड्स ऑन मिसाईल इक्विप केलेले आहे मिरवनी. जो मिरव मी तुम्हाला सांगितलं मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री एंट्री व्हेकल्स आहे टेक्नॉलॉजी. तर ती काय करणार आहे, तिचे जे स्पीड त्यांच्या व्हॅरी होणार आहे, म्हणजे मल्टिपल तर ऑलरेडी आहे, पण त्या मल्टिपल्स मिसाईल्सच्या पण काय आहे, व्हॅरिंग स्पीड आहे आणि डायरेक्शन पण त्या वेगवेगळ्या डायरेक्शनला जाऊ शकतात. आणि काय आहे, ते अलाउ करतात की अप टू 1500 किलोमीटरच्या लोकेशन पर्यंत त्या जाऊ शकतात. हे झालं कशाबद्दल, मिरव टेक्नॉलॉजी बद्दल, जी की कशामध्ये आपण इंडिजिनियसली डेव्हलप जे अग्नी 5 मिसाईल आहे त्यामध्ये आपण त्याचं टेस्ट केलं. थ्रू कोणत्या मिशन थ्रू, मिशन दिव्यास्त्र थ्रू. तर हे झालं आपला आजची न्यूज अग्नी 5 ची. नेक्स्ट आपल्या न्यूज संपलेल्या आहे आजच्या. तर आपण याच्यावरचे काही क्वेश्चन्स बघूया. फर्स्ट क्वेश्चन होती म्हातारी वंदन योजनाबद्दल. तर फर्स्ट क्वेश्चन आहे याच्यावरचा की रिसेंटली प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी जे म्हातारी वंदन योजना आहे ती लॉन्च केली, तर कोणत्या स्टेटमध्ये लॉन्च केली, तर ती लॉन्च केली छत्तीसगडमध्ये. नेक्स्ट आहे रिसेंटली इंडियाने साईन केलं ट्रेड ॲग्रीमेंट कोणासोबत, युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन सोबत. इन कॉन्टेक्स्ट टू सेम व्हॉट डज TEPA स्टँड्स फॉर. तर TEPA चा फुल फॉर्म काय आहे, TEPA चा फुल फॉर्म आहे ट्रेड अँड इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट. ट्रेड अँड इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट हा आहे फुल फॉर्म TEPA चा. नेक्स्ट क्वेश्चन आहे दिस इयर कोणाला 71st मिस वर्ल्ड म्हणून क्राऊन करण्यात आलं, जे की सेरेमनी झाली होती मुंबईमध्ये. तर तिचं नाव आहे क्रिस्टियाना प्लिस्कोवा. तर 96 अकॅडमी अवॉर्ड मध्ये कोणत्या मूवीला 6 अवॉर्ड मिळालेले आहे,
इन्क्लुडिंग त्याचे बेस्ट ऍक्टर कोण आहे, सिलियाना मुर्फी. बेस्ट डायरेक्टर आहे क्रिस्टोफर नोलन. तर ती कोणती मूवी आहे, ओपन हायमर ती मूवी आहे. नेक्स्ट, कोणते इंडियन पेअर आहे ज्यांनी सेकंड फ्रेंच ओपन मेन्स डबल बॅडमिंटन मध्ये त्यांना टायटल मिळालेलं आहे. तर ते पेअर आहे सात्विक साईराज रानकीरेड्डी आणि चिराग शेट्टी. हे काय आहे, मेन्स डबल मध्ये यांना बॅडमिंटन टायटल मिळालेलं आहे फ्रेंच ओपन. नेक्स्ट, आणि नेक्स्ट न्यूज आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे की कोणत्या टीमने संतोष ट्रॉफी लिफ्ट केली 7 टाइम, कोणाला बीट करून, गोवाला बीट करून. तर तिचं नाव आहे सर्व्हिसेस. नेक्स्ट, नॉर्थ इंडिया फर्स्ट सेंट्रली फंडेड गव्हर्नमेंट होमिओपॅथी कॉलेज विल बी बिल्ट इन विच डिस्ट्रिक्ट ऑफ जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीरच्या कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये नॉर्थ इंडियाचं फर्स्ट होमिओपॅथिक कॉलेज जे आहे ते बनणार आहे कथुआ डिस्ट्रिक्ट मध्ये. नेक्स्ट, तर सेंट्रल गव्हर्नमेंटनी इम्प्लिमेंट केलं CAA. जे रेफ्युजीज आहे कुठले, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान मधले, त्यांना इझियर होईल इंडियन सिटिझनशिप घेण्याकरता. तर CAA काय स्टँड करतं, म्हणजे CAAचं फुल फॉर्म काय आहे, CAAचं फुल फॉर्म आहे सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट. नेक्स्ट आणि लास्ट आहे की अंडर कोणत्या मिशन मध्ये जे आहे ते इंडियाने जॉईन केलं ग्लोबल मिसाईल पॉवर विथ मिरव टेक्नॉलॉजी. कोणत्या मिशन थ्रू जॉईन केलेलं आहे, मिशन दिव्यास्त्र थ्रू त्यांनी जॉईन केलेलं आहे इंडियाने. कोणाला, ग्लोबल मिसाईल पॉवरला मिरव टेक्नॉलॉजी थ्रू. ओके, तर ह्या झाल्या आपल्या न्यूज आजच्या. तर अशाच न्यूज करता तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला सेशन आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. आमचं टेलिग्राम चॅनल पण आहे मेगाबिट एज्युकेशन, ते पण जॉईन करा. ते डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. सो थँक्यू.